पोचलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल वाईट वाटण्यासारखं काही नाहीये. बरं, मित्रपक्षांना यामुळे काही वाईट वाटलं नाही आणि आपल्याला हे मान्य आहे असं आपण समजूयात. हनुमंत पवार, विधानसभा निकालानंतर भाजप महायुतीत लढणार असल्याचं सातत्यानं बोललं जात होतं. अचानकपणे आता एकला चलोरेचे संकेत का आणि कुणासाठी? अमित शहा साहेबांनी खरं म्हणजे एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, त्यांच्या उपस्थितीमध्ये हे विधान केलेलं आहे आणि नक्कीच महायुतीमध्ये सगळं काही अलबेल नाही याचं ते द्योतक आहे. कारण त्याच्या अगोदरच्या काही घटना पाहिल्या तर ठाण्यामध्ये जो काही वाद सुरू आहे महायुतीमध्ये, रायगडमध्ये सुरू आहे, नाशिकमध्ये सुरू आहे, तसाच वाद पुण्यामध्ये आपण माध्यमांनी कितीतरी वेळा दाखवलेला आहे. तर महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलबेल नाही असं माहिती होती. मात्र अमित शहा साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या दोन नेत्यांच्या उपस्थितीमध्ये असं म्हणणं तर भारतीय जनता पक्षाच्या आजपर्यंतच्या वाटचालीचं भारतीय जनता पक्षाच्या त्यांनी पुनरुच्चार केला इतकंच आहे. महबूबा मुफ्ती असतील काश्मीर मधल्या, की जनता दल सेक्युलर असेल, की आता नितीश कुमार असतील, की शिवसेना असेल किंवा अकाली दल असेल पंजाब मधलं, सगळ्या सोबतच्या पार्टींना त्रास देणं हाच भाजपाचा इतिहास आहे. कोणी मानो नाही मानो वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या दोन घटक पक्षांना महायुतीमधल्या अजितदादांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या इथून पुढे भाजपाची अडचण असणार आहे हे त्यांच्या प्रवक्त्यांनी त्यांच्या नेत्यांनी मान्य करावं. डॉक्टर राजू वाघमारे मान्य करताय? विशालजी, बोला ना. राजकारणाचा अभ्यास जर महाराष्ट्राचा केला आपण किंवा इतरही राज्यांचा केला तर या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात आघाड्या झाल्या, युत्या झाल्या, पण या प्रत्येक आघाडी, प्रत्येक युतीमध्ये ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात, महानगरपालिकेच्या निवडणुका येतात, या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात आणि त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका लढताना जरी राज्यामध्ये पक्ष एकत्र असले, केंद्रामध्ये एकत्र असले, तरी त्यावेळेला पक्ष वेगवेगळे लढतात. आताची उभाटा, त्यावेळची शिवसेना, कल्याण डोंबिवलीमध्ये वेगळे लढले. आम्ही महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळी होतो, काँग्रेसमध्ये असताना, त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळी लढलेली आहे, शिवसेना आणि भाजप वेगवेगळी लढलेली आहे. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींवर सगळं काही ऑलबेल आहे नाही हा प्रश्नच येत नाही. कारण पुष्कळ निर्णय जे असतात ते त्या महानगरपालिकेच्या किंवा त्या जिल्ह्याच्या परिस्थितीवर घेतले जातात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोंदियामध्ये भाजप आणि काँग्रेसची युती होती. तिथे आम्ही महाविकास आघाडीमध्ये असताना अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर त्यांच्या विरोधात लढलो आणि तिथे जी सत्ता होती ती भाजप आणि काँग्रेसची होती. त्याच्यामुळे खालच्या पातळीवरच्या ज्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात तर कार्यकर्त्याला जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक पक्ष हा वेगवेगळ्या प्रकारच्या तडजोडी आपसामध्ये करत असतो. त्याच्यामुळे याच्यामुळे आता लगेच सरकार पडेल, आता हे असे काय होणार, आता हे वेगवेगळे लढणार आहोत. विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुका विशालजी येण्यासाठी अजून 4 वर्ष शिल्लक आहेत. बरं, 4 वर्ष महायुतीमध्ये सगळं काही आलबेल आहे आपण असं समजूया. हनुमंतजी, आपल्याकडे येण्याआधी हेमलताजींकडे मला जायचंय. हेमलताजी, हा गर्भित इशारा जो आहे अमित शहांनी दिलेला